आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे। स्वरसंगीताचा कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांचा वर्षाव, सांस्कृतिक कलापथक, आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। तरुणाच्या जाचाला कंटाळून अवघ्या 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे। नाशिकच्या नाशिक रोड परिसरात ही घटना समोर आली आहे। या आत्महत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय। पाहूया बातमी विस्ताराने। संशयित कलाम मंसुरी हा या अल्पवयीन मुलीचा गेल्या अनेक वर्षांपासून पाठलाग करत होता। तू लग्न कर यासाठी तिला प्रवृत्त करत होता आणि तिला दमबाजी देखील करण्याचा प्रकार तो वारंवार करत होता। या प्रकाराला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचं समोर येतंय। या अल्पवयीन मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कलाम मंसुरी हा मागील 2 वर्षांपासून तिचा पाठलाग करत होता, सोबतच तिला दम देखील देत होता। मंसुरी याला घरातील महिला नातेवाईक देखील मदत करत होत्या अशी माहिती समोर येते। तसेच अन्य काही जणांनी सुद्धा तिच्यावर मंसुरी सोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत असल्याचं पीडितेच्या आईने देखील सांगितलंय। माझ्या मुलीला घरी नेऊन कलाम मंसुरी यांच्या घरी नेऊन तिला विष पाजून तिला घरीच उलट्या करून मग हॉस्पिटलमध्ये आणलेली पण जेव्हा ऍडमिट केली तेव्हा हे सांगून ऍडमिट केली का हिला चक्कर येते, मळमळ होते आणि पोट दुखतंय एवढंच सांगून तिला ऍडमिट केली। पण विष पाजलं की प्राशन केलं हे काही तिथं त्यांनी सांगितलं नाही। ते जर सांगितलं असतं तर आज माझी मुलगी जिवंत असती। मुलीचं असं कसं झालं त्याच्यासाठी आम्ही शहानिशा करण्यासाठी आम्ही आजूबाजूचे कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता त्यांच्यात कलाम मंसुरी याच्या घराच्या बाजूला एक कॅमेरा सीसीटीव्ही लावलेली होती। त्याच्यात आम्हाला संशय आला की याच्यात नक्कीच काहीतरी असणार। या कारणाने आम्ही सीसीटीव्ही चेक केली तर माझ्या मुलीला घरामधून घेऊन तिच्या तोंडावर ओढणी टाकून साहिल सय्यद हा गाडी चालवणारा आणि पाठीमागे अंजुम सय्यद यांनी तिला मध्ये बसवली। मुलीची तब्येत इतकी डाऊन होती की त्या मुलाच्या पाठीवर तिचं डोकं होतं आणि तिच्या तोंडावर ओढणी टाकलेली होती। या अवस्थेत तिला बिटका हॉस्पिटल मध्ये नेऊन खोटं बोलून ऍडमिट केली की हिला चक्कर येते। कलाम मंसुरी हा पेशाने आरोपी असून हा मुलगा माझ्या मुलीला इयत्ता 9वी पासून त्रास द्यायचा। पीडित मुलीने शुक्रवारी त्या मुलाच्या राहत्या घरी जाऊन विषप्राशन केले। त्यानंतर तिला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी संशयिताची आई आणि भाऊ हे घेऊन जाताना सीसीटीव्ही मध्ये फुटेज कॅप्चर झालाय। आपण बघू शकता हे सीसीटीव्ही व्हिज्युअल्स। मात्र हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। याबाबतची अधिक माहिती अशी की मुलगी जेव्हा शाळेत जात होती, ती 9वीच्या वर्गात शिकत होती तेव्हाच हा मुलगा वारंवार तिच्या मागे लागला होता। तिने त्या जाचाला कंटाळून शाळा सोडली, मात्र घरून अभ्यास करून तिने परीक्षा दिली। त्यानंतर तिने 10वीची परीक्षा देखील घरातूनच अभ्यास करून मग परीक्षा दिली। आता मात्र ती 10वी पास होऊन 11वीला तिने कॉलेजला ऍडमिशन घेतले। तेव्हा कॉलेजला जाणं सुरू केल्यानंतर या मुलाने वारंवार तिला त्रास दिला। लग्न कर यासाठी गळ घालत तिला लग्न करण्यासाठी प्रवृत्त करत होता, मात्र तिने त्याला नकार दिला। या मुलाचा जाच वाढतच चालल्यामुळे अखेर कंटाळून मुलीने आपली जीवन यात्रा संपवली। या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पीडितेच्या आईने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिसांनी संशयित मंसुरी याच्यासह त्याची आई, आजोबा, मावशी आणि 4 पुरुष असं एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत।
ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.